धावपळीच्या जगात क्षणभर स्वतःसाठी जगा. इतरांसाठी जगताना स्वतःलाही थोडं समजा. मन थकलं, शरीर दमलं, तरीही आपण धावत राहतो. पण स्वतःच्या आनंदासाठी किती वेळ आपण काढतो. एक कप चहा निवांत घ्या, आवडतं गाणं ऐकत बसा, स्वप्नांना पुन्हा पंख द्या, मनाशी थोडंसं हसून घ्या. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थी होणं नसतं. स्वतः आनंदी असाल तरच आनंद वाटता येतो. म्हणूनच रोजच्या गडबडीत एक क्षण स्वतःसाठी ठेवा, कारण आयुष्य सुंदर जगण्यासाठी आहे. सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सुंदर अशी कविता, सुंदर असे तिचे शब्द आणि प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात एक सुंदर असा अर्थ दडलेला आहे की खरंच आपण कशाच्या मागे धावतो आहे. म्हणजे आपण कितीही जरी धावलो ना, तरी जी शांतता किंवा मनाला जे समाधान मिळणार आहे ना, ते तुमच्या आतूनच तुम्हाला मिळणार आहे. बाहेरच्या कितीही नैसर्गिक किंवा आर्टिफिशियल किंवा कुठल्याही गोष्टी किंवा कुठली मोठी संपत्ती तुम्हाला जे मनःशांती जी देत नाही ना, ती तुम्ही स्वतःला जेवढा 5 मिनटं फक्त वेळ द्या, बघा तुम्हाला किती आतून फ्रेश आणि रिचार्ज झाल्यासारखं वाटेल. तर सकाळची सुरुवात जी असते ना माझी, ती मी कधी योगाने करते, कधी थोड्याशा वेगवेगळ्या एक्सरसाइजने करते. रोज तेच तेच जरी केलं ना, तरी आपल्याला कधी कधी कंटाळवाणं वाटायला लागतं. तर म्हणून वेगवेगळं करा. 5च मिनटं करा. कधी तुम्हाला अगदीच कंटाळा आला तर थोडाच वेळ करा, पण करा. जेव्हा एखादी गोष्ट आपण सतत रोज करतो, तर हळूहळू त्याची आपल्याला सवय लागायला लागते आणि चांगल्या सवयी लावायला थोडा वेळ लागतोच, पण त्या लावल्या पाहिजेत. तो अट्टाहास आपल्यामध्ये असला पाहिजे. तर बघा, थोडंसं योगा, प्राणायाम या गोष्टींनी ना आपलं मन खूप शांत राहतं, खूप स्थिर राहतं. जे आपल्याला सांगितलं गेलं आहे की मेडिटेशन करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण त्याच्यामागे खूप सारी कारणं आहेत. दिवसभर आपण एवढे प्रचंड विचार डोक्यात करतो ना, की त्या विचारांमुळे, त्या दिवसभराच्या ताणामुळे आपल्याला इतर सारे आजार किंवा इतर साऱ्या गोष्टी जडत असतात. तर म्हणून अगदी 5 मिनटं स्वतःला, स्वतःच्या शरीराला अशा प्रकारे वेळ द्या. त्यानंतर ज्या पण आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत, अगदी पाणी, हवा, पृथ्वी, सगळं सगळं, जी इतर माणसं, निर्जीव वस्तू, झाडं, सगळ्यांचे आभार माना. कारण कुठल्या ना कुठल्या याच्या निरूपाने ते आपल्यासाठी काहीतरी करत असतात, आपल्यासाठी उपयोगी पडत असतात. तर म्हणून मी जे सकाळी आता हॅबिटचं जे योगा करते ना, त्यामध्ये त्यांनी इतकं मस्त सांगितलं आहे ना, की रोज आपण 25 लोकांना किंवा 25 वस्तूंना किंवा कशालाही ज्या तुम्हाला वाटत आहेत की तुम्ही त्यांच्याबद्दल ग्रेटफुल असलं पाहिजे, थँकफुल असलं पाहिजे, तर त्यांना तुम्ही म्हणजे थँक्यू बोला. तर फटाफट 5 मिनटात आपण लक्षात आणायच्या की अशा काय काय गोष्टी आहेत. तर खूप मस्त टास्क आहे तो, मला खूप आवडतो आणि खरंच तो सगळ्यांनी करावा. तर सकाळी मी हल्ली ब्रेकफास्ट जो करायचा असतो म्हणजे नाश्ता, तर इतर काही गोष्टी असतात, म्हणजे जेव्हा पोहे, उपमा, थालीपीठ वगैरे बनवते ना, तर तेव्हा तेच खाऊन घेते. पण मग इतर दिवशी फक्त जेव्हा स्वतःपुरतं काही करायचं असतं, मग तेव्हा आपण आळस करतो. तेव्हा सगळ्यात बेस्ट पर्याय मी तुम्हाला सांगते की ओट्स. बऱ्याच जणांना आवडत नाही, बऱ्याच जण तोंड वाकडी करतात, पण जी गोष्ट हेल्दी असते ना, ती तितकी टेस्टी असतेच असं नसतं. तर म्हणून त्याला टेस्टी कसं बनवायचं, तर मी तुम्हाला जसं म्हटलं की मी ती पावडर बनवली आहे ड्रायफ्रूट्सची वगैरे, ती त्यामध्ये घालते आणि दुधात घालते. कधी कधी दुधात घालते, कधी कधी पाण्यातसुद्धा खाते, पाणी गरम करून. कारण दुधामध्ये ना ते कधी कधी चिकट होतात, तर म्हणून पाण्यात घालते. पण तुम्हाला सांगू, ओट्सचे इतके फायदे आहेत ना, खूप फायदे आहेत. तुम्ही थोडंसंच खा, पण सकाळी खा. बघा, तुम्हाला बऱ्याच वेळ तुम्हाला असं एनर्जाइज वाटेल, छान. आणि त्यानंतर तुम्ही जर आता गरमी आहे, तर गरमीसाठी तुम्ही काहीतरी छान असं ड्रिंक घेत असाल, म्हणजे लिंबू पाणी घेत असाल, किंवा मी आता जसं कोकम पाणी घेते. कधी कधी डायजेशन प्रॉब्लेम वाटतो, तर कोकम पाणी खूप मदत करतं. हे जे मी तुम्हाला दाखवते ना, ह्याला म्हणतात गोंद कतिरा. हे खूप 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 बेनिफिशियल आहे आता सध्या गरमीसाठी. म्हणजे खूप थंडावा देणारं असं आहे. डिंक जो असतो ना, तर डिंकाचाच हा प्रकार आहे, पण आपला जो नॉर्मल डिंक असतो त्याच्यापासून हा वेगळा डिंक आहे.
ह्याला ह्याची बनवण्याची जी प्रोसिजर आहे ना ती वेगळी आहे. ह्याला रात्रभर अशा प्रकारे थोड्याशा पाण्यात भिजत ठेवावा लागतो. तर मी इथे खूप जास्तच पाणी घेतलं आहे, पण एवढं पाणी लागत नाही. थोडंसंच पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसंच भिजत घालायचं, कारण हे खूप फुलतं. अगदी जसा बर्फ कसा जमा होतो तसा खूप फुलतो. तर म्हणून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या आणि ते 2-3 दिवसात आपल्याला ते संपवायचं असतं. फुलल्यानंतर आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवायचं असतं आणि तुम्हाला जसं पाहिजे, तुम्ही जशा म्हणजे जे पण तुम्ही आपण फ्रूट ज्यूस घेतो किंवा ड्रिंक्स काही घेतो तर त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून ते घेऊ शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला दाखवली तो म्हणजे सब्जा. हे तर सगळ्यांनाच माहिती असेल की आता उष्णतेसाठी सब्जा किती छान काम करतो. तुम्ही अगदी रोज काही अशा प्रकारचं ड्रिंक घेत नसाल, म्हणजे कोकम सरबत, लिंबू पाणी, आवळा ज्यूस वगैरे घेत नसाल, पण अगदी साधं पाणी जरी पीत असाल ना, त्या पाण्यामध्ये जरी तुम्ही सब्जा घालून ठेवलात, आदल्या रात्री भिजत घाला थोडासा आणि मग तो दुसऱ्या दिवशी लगेच संपवा. काही जणं बॉटलमध्ये बनवून ठेवतात, फ्रीजमध्ये ते स्टोअर करून ठेवतात. पण कुठलीही गोष्ट जेवढं ताजं खाल्ल्यानंतर जो इफेक्ट मिळतो ना, तो ठेवल्यानंतर मिळत नाही. तर म्हणून शक्यतो सब्जा आदल्या दिवशी भिजत टाका. लगेचच भिजतो तो. रात्रभर पण त्याला गरज लागत नाही. पण तरीही रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे तो वापरून टाका. आणि त्यामुळे ना ज्यांना पण उष्णतेचा, पित्ताचा वगैरे जो त्रास आहे ना, तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो. बघा अशा प्रकारे गोंद कतिरा आहे ना, अशा प्रकारे भिजल्यावर असा दिसतो, म्हणजे बर्फासारखा त्याचा असा स्वरूप होतो. तर हा तुम्हाला दिवसातून 1 ते 2 चम्मचच घ्यायचा आहे फुगल्यानंतर आणि तेवढाच तुम्हाला दिवसभरात त्याचा वापर करायचा आहे. अगदी जास्त प्रमाणात पण ह्याचं सेवन करायचं नाही आहे. तर हा गोंद कतिरा तुम्हाला कुठल्याही जे तुमचं किराणा मालाचं वगैरे दुकान असेल ना, तिथे भेटून जातो. तर तो तुम्ही ब्लिंकिटवर सुद्धा मिळतो, तिथून सुद्धा तुम्ही मागवू शकता. तर अशा प्रकारे मी काही ना काही ड्रिंक्स घेते, म्हणजे कधी थोडंसं लिंबू पाणी घेते, कधी असं कोकम पाणी घेते. पण शक्यतो ज्यांना वाताचा त्रास आहे ना, तर त्यांनी हे सकाळी किंवा दुपारीच घ्यावं. रात्रीचं जे आंबट पदार्थ आहेत ते रात्रीचं त्याचं तुम्ही सेवन करू नका. तर अशा प्रकारे स्वतःसाठी मला सांगायचं आहे की हे मी सगळ्यांसाठी बनवत नाही आहे. हे मला हवं आहे, माझ्या शरीराला मला ते उपयुक्त वाटतं आहे आणि म्हणून मी ते घेते. म्हणजे काय करतात, ज्या ज्या मोस्ट ऑफ गृहिणी असतात त्या काय करतात की सगळ्यांना हवं असेल ना तरच ते बनवलं जातं आणि तरच ते खाल्लं जातं. पण तसं न करता तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आहे किंवा तुम्हाला तुमच्या शरीरासाठी, तुमच्या शरीरातल्या कमतरतेसाठी जर तुम्हाला काही बनवायचं आहे, खायचं आहे, तर तो प्रिफरन्स तुम्ही स्वतःला नक्कीच दिला पाहिजे. तर कारण जसं कवितेमध्ये शेवटी सांगितलं की तुम्ही खुश असाल, तुम्ही आनंदी असाल, तुम्ही म्हणजे हेल्दी असाल, तरच तुम्ही दुसऱ्यांना ती गोष्ट देऊ शकता. तर इथला माझा किचनचा हा जो कॉर्नर आहे ना, तर बघा इथले ह्याचे जे हुक्स असतात, म्हणजे जे लावायचं असतं ना, तर ते सारखं पडतं आहे. कारण तुम्ही बघा याच्यामध्ये खूप सारं सामान ठेवलं जातं आणि मग त्या सामानाच्या वजनाने ते घसरत खाली येतं. पण कुठल्याही जागेवर बघा सामान ठेवलं ना, तर त्या जागेचं म्हणजे स्वरूप बघा. आणि आता बघा मी हे सगळं इथून हटवते. याच्यामागे बघा तो ब्रश पण पडलेला होता. म्हणजे खाली जर असं सामान सगळं असेल ना, तर तिथे आणखीन अडगळ जमत जाते. तर तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. मनामध्ये जेव्हा एकदा एक नेगेटिव्ह गोष्ट आली ना, की त्याच्यासोबत आणखीन त्याच्यात भर पडत जाते नेगेटिव्ह गोष्टींची. म्हणून वेळेतच जशी ही जागा मी साफ करते ना, तसं तुम्ही तुमचं मनसुद्धा साफ करायला सुरुवात करा. म्हणजे हळूहळू तिथे जागा मोकळी होत जाते आणि मग तिथे पॉझिटिव्हिटी येते. आता ही साफ केलेली आणि मोकळी केलेली जागा बघा, आधीची जागा आणि आत्ताची जागा याच्यामध्ये किती फरक वाटतो. तर असंच म्हणजे आपलं काहीसं आपल्या मनाचं सुद्धा असं स्वरूप असतं. म्हणून वेळोवेळी आपल्या मनातला कचरा काढून टाकणं, मन स्वच्छ ठेवणं, मोकळं ठेवणं हे खूप गरजेचं असतं. तर आता इथे मी पूर्ण छान क्लीन केलं आहे आणि हे आधीचे हुक्स त्याच्यासोबत आले होते, जे नॉर्मली मिठाच्या पाण्याने आपण तिथे चिटकवतो. पण आता मी हे लावणार नाही आहे. मी सध्या हे लावणार आहे, जे मी मिशोवरून मागवले होते बघा. आणि हे खूप मस्त क्लिप्स आहेत. म्हणजे अगदी दिसायला एकदम साधा आहे क्लिप, पण एक क्लिप हा जवळपास 5 किलोच्या आसपास वजन उचलू शकतो. तर बाथरूममध्ये पण तुम्हाला काही ॲक्सेसरीज चिटकवायच्या असतील किंवा लावायच्या असतील, काही ब्रश वगैरे असे, त्याच्यासाठी पण हे एकदम बेस्ट आहे. आणि याच्या मापानुसार म्हणजे त्याचं माप घेतलं, याला मागे असं चिटकवायला एक प्लास्टिक असतं बघा, ते काढून टाकलं ना की आपण चिटकवायचं. पण यात एक गोष्ट तुम्हाला सांगते की एकदाच फिक्स करा आणि एकदाच चिकटवा.
समजा तुम्ही एकदा चिटकवलेलं काढून पुन्हा चिटकवलत ना, तर त्याचा जो ग्लू आहे ना, तो खराब होतो आणि मग ते व्यवस्थित चिटकत नाही. तर आता बघा, आता हे स्टँड इथे वरती लावल्यावर किती नीटनेटकं, सुटसुटीत आणि किती बरं वाटतं. म्हणजे वस्तू जर व्यवस्थित आपण जागेवर ठेवल्या, त्या जागेचा व्यवस्थित प्रॉपर वापर केला ना, तर ती जागा आणखीन खूप छान नीटनेटकी, प्रोडक्टिव्ह आणि सुटसुटीत अशी व्यवस्थित दिसते. तर म्हणून हे परफेक्ट काम झालं बघा. आता हे पडणार नाही अजिबात. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी मी किचनसाठी मागवली, काही ना काही नवीन म्हणजे मी बघत असते, शोधत असते आणि त्याच्यानुसार आपल्या घराला, स्वतःला आपण अपग्रेड करायचा प्रयत्न करायचा. तर असंच किचनमध्ये कसं आपण ज्या पोळ्या ठेवतो ना, तर पोळ्यांच्या डब्याच्या खाली आपण नॉर्मली कपडा वगैरे ठेवतो. तर कपड्याचं काय होतं, की जितकं तुम्ही धुवाल ना, तर कधी-कधी साबणाचा वास येतो, लिक्विडचा वास येतो आणि मला मग तो आवडत नाही, की तो कधी-कधी पोळ्यांनासुद्धा येतो. तर म्हणून असं काही ऑप्शन चांगलं हवं होतं. तर आता खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर हे हे आहे जे आपण पेपर रोल लावतो ना, त्याचं हे डिस्पेन्सर आहे. तर बऱ्याच दिवस मी बघत होती, की मला असं चांगलं डिस्पेन्सर हवं होतं आणि जो पेपर पण मी मागवला ना, तो पण मी तुम्हाला दाखवते, की अगदी मस्त बेस्ट पेपर आहे, की तुम्ही ज्या आपल्या टिफिनच्या पोळ्या असतात त्या पॅक करून देऊ शकता किंवा नॉर्मल पोळीच्या डब्यात पण तुम्ही ठेवलात ना, पोळ्या अजिबात चिकट किंवा म्हणजे खाली बघा कधी-कधी पोळी अशी पूर्ण चिटकते, त्याला पाणी सुटतं वगैरे, तर तसं अजिबात होत नाही. तर म्हणून मला तो पेपर खूप बेस्ट वाटला. पण तो कटिंग केलेला नव्हता. अगदी अखंड होता आणि मग तो कटिंग करताना खूप त्रास होत होता. तर म्हणून मी हे डिस्पेन्सर मागवलं. याच्यामध्ये ऑलरेडी जे ट्रान्सपरंट असतं बघा एक पेपर, फूड रॅपिंग पेपर, तर तो याच्यामध्ये होता. तर हा सध्या मला एवढा म्हणजे उपयोगात येत नाही. कधी-कधी चांगला आहे हा पेपर पण बऱ्याच गोष्टींसाठी आपण वापरू शकतो. तर म्हणून मग मी हा रोल काढून ठेवला. कारण ॲक्च्युली मी ह्या रोलसाठी हे मागवलं नाही आहे. तर म्हणून माझ्याकडे जो दुसरा पेपर रॅपचा रोल आहे ना, तो मी तुम्हाला दाखवते. तर हे कशाप्रकारे लावायचं आहे ते पण बघून घ्या तुम्ही. जर तुम्हाला हवं असेल तर पहिले पुढची जी पट्टी होती ना, त्याला साईडचे जे हुक्स आहेत, ते थोडंसं प्रेस केलं की वरचा जो पोर्शन आहे तो निघतो. आणि याच्या आतमध्ये अशा प्रकारे एक दांडी असते, त्याच्या आतमध्ये आपल्याला तो रोल लावायचा असतो. तर हे जे मी मागवलं आहे पोळ्यांसाठी जो पेपर मागवला आहे, तर तो असा पेपर रॅपचा पेपर आहे आणि एकदम मस्त आहे. म्हणजे पोळ्या अजिबात अशा चिकट किंवा पाणी सुटतं तसं अजिबात होत नाही. तर आता हा ना आतमध्ये जो रॉड होता त्याच्यामध्ये लावायचा आणि साईडने असा फिक्स करायचा. एकदम ईझी आहे इन्स्टॉलेशन. पण याच्यासोबत आहे ना म्हणजे इन्स्टॉलेशनचं किंवा असा काहीच पेपर नव्हता. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला विचार करूनच याला लावायचं आहे. तर एकदा माहीत पडलं की मग ते सोपं होऊन जातं. एवढं काही अशी मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये. तर बघा अशा प्रकारे आतमध्ये हा लावायचा आणि वरचा पोर्शन थोडासा बाहेर काढायचा, जेणेकरून आपल्याला तो पेपर बाहेर खेचता यावा आणि त्यानुसार जे आतलं ही जी प्लेट आहे ना ती फिक्स करायची. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी गंमत आहे ना, ती मी तुम्हाला पुढे सांगते की काय झालं. तर हे आता कटिंग कसं करायचं, म्हणजे होतं का ॲक्च्युली कटिंग, हा पण माझ्या डोक्यात एक विचार येत होता. तर आता मी थोडासा पेपर काढून बघते आणि ह्याच्यात कटिंग करून बघते. तर अगदी परफेक्ट, म्हणजे 100% याला मी मार्क्स देईन. इतकं भारी हा काम करतो. खूप आवडलं मला, की एकदम परफेक्ट कटिंग होतो पेपर. तर ज्या कामासाठी मी ह्याला मागवलं होतं, ते काम हा अगदी 100% करतो आहे मस्त. तर आता एक काम झालं, आता दुसरं काम म्हणजे की लावायचं आहे. तर आता लावायचं कसं? तर नॉर्मली कसं जी पण काही अशी वस्तू येते, तर बॅक साईडला त्याला स्टिक असतं, की त्याचा पेपर काढून आपल्याला ते चिटकवायचं आहे. तर तसंच माझं डोकं चालत होतं, की हे मागचं काहीतरी काढायचं असेल. पण झालं असं, की हे मागचं काहीच काढायचं नव्हतं. हे मागची जी स्ट्रिप होती ना, ती मॅग्नेटिक स्ट्रिप आहे आणि ती अशा प्रकारे जे पण काही लोखंड वगैरे असेल, तर त्याला असं चिटकतं ते. तर हे मला सांगितलं निष्ठाने. तर बघा, कितीही हुशारी असली तरी कधी-कधी काही हुशारी कधी कामाला येत नाही. तर म्हणून हे जे आहे ना, हे निघत नाही. जर मी हे काढलं असतं ना, तर मग मी ह्याचा चुकीचा वापर झाला असता. तर हे तुम्ही फ्रीजलासुद्धा लावू शकता. म्हणजे तुम्हाला काढायला घालायला एकदम ईझी पडेल. तर माझ्याकडे अशा प्रकारच्या टेप्स मी नेहमी घेऊन ठेवते, ज्या डबल टेप्स असतात आणि ही खूप स्ट्रॉंग एडेसिव्ह डबल टेप आहे, की जी काही ना काही असं छान स्ट्रॉंगली चिटकवायला. नॉर्मल जी डबल टेप असते ना, ती चिटकवली तरी काही वेळाने ती अशी लूज पडते आणि मग निघून येते.
पण ही खूप स्ट्रॉंग आहे. ह्याचं जे ॲडेसिव्ह आहे, स्टिक आहे, ते खूप स्ट्रॉंग आहे, म्हणून ही खूप मस्त टिकून राहते. तर हे काम करता करता मध्येच इथे यांची शाळा भरली आणि इतकं ओरडायला लागले जोरजोरात. तर मग म्हणून मी ते काम साईडला ठेवलं आणि म्हटलं पहिले ह्यांना खायला देते, त्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत. तर बघा लिटरली 6-7 कावळे होते आणि सगळे असे रांगेत बसले होते आणि जे ओळखीचे असतात ना कावळे नेहमीचे, तर ते आपोआपच बाजूला होतात, त्यांना सांगायला लागत नाही. आणि हे एवढे विचित्र होते ना, की समोरच येऊन बसत होते आणि काही करत नाहीत ते आपल्याला, पण तरी कधी-कधी आपल्याला भीती वाटते ना थोडीशी. तर म्हणून मी त्यांना सांगत होती, की "अरे तिकडे जा, तिकडे सरक, मला टाकू दे." तरीही ते तसंच तिथेच समोरच तोंडाच्या अगदी म्हणजे हात पुढे नेला ना, की अगदी तोंड पुढे करत होते. तर असं चाललेलं. तर कधी ह्यांचं असं काही ना काही चालू असतं. पण तरी ह्यांना थोडंसं खाऊ घातलं, त्यांना पाणी दिलं आणि ते जेव्हा पाणी पितात ना, तुम्हाला सांगू इतकं त्यांच्याकडे बघून खूप समाधान मिळतं, खूप. तर म्हणून आणि आता बघा किती उन्हाळा पडला आहे, तर तुम्ही नक्कीच तुमच्या गॅलरीमध्ये थोडंसं का होईना या पक्ष्यांसाठी पाणी ठेवत चला, थोडेसे दाणे ठेवत चला. बघा त्यांना देणारं म्हणजे असं सांगणारं, देणारं किंवा त्यांना असं आपल्यासारखं काहीच ऑप्शन नाही आहे. तर म्हणून एक माणूस म्हणून मी म्हणेन, की एक माणुसकी म्हणून ही गोष्ट नक्की करत चला. तर चला ब्रेक के बाद पुन्हा कामाला लागूया. तर ही याची जी ॲडेसिव्ह स्ट्रिप असते ना वरची, तर ही जी लाल कलरची दिसते, तर ही आपल्याला काढावी लागते. थोडंसं नखांचा किंवा असा वापर करून ती काढावी लागते, कारण पटकन निघत नाही, ती खूप चिटकलेली असते. तर बघा अशा प्रकारे मी ती काढली आणि आतमध्ये पूर्ण ग्रे कलरची याच्यामध्ये टेप आहे. एकदा चिटकवलत ना, तर काढणं खूप मुश्किल होतं. इतकं छान ते चिटकतं. तर मी इथे समोरच हे लावलं, म्हणजे जागा पण जास्त घेत नाही आणि दिसायला पण खूप छान सुंदर दिसतं, की आपलं जे इंटिरियर आहे, आता माझ्याकडे सगळं पांढऱ्या रंगाचं आहे, तर त्याच्यामध्ये तो पांढऱ्या रंगाचा जो सेट आहे, तो अगदी छान उठून दिसतोय. आणि हे ना होम इसेन्शियल म्हणून कंपनी आहे. हे मी मागवताना Blinkitवरूनच मागवलं होतं, कारण सध्या Amazonच्या डिलिव्हरीज खूप लेट येतात. त्याचं कारण म्हणजे की हे जे पेट्रोलचे वगैरे भाव वाढले, तर त्याच्यामुळे आय थिंक त्यांचं काही ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू येत असेल आणि म्हणून खूप डिले होतो आहे Amazon डिलिव्हरीजला. तर ज्या गोष्टी Blinkitवर अवेलेबल असतात, तर तुम्ही प्राईस कंपेअर करत जा आणि त्याच्यानुसार तुम्ही मागवत जा. तर बघा किती मस्त पेपर कट केला आहे याने. आणि आता हा पेपर तुम्ही जे पण काही तुम्ही स्टोरेजचं काही ठेवता, म्हणजे काही खाण्याचं सामान किंवा काही आपण जे असं ठेवतो ना, म्हणजे पापड-थापड सगळ्या गोष्टी, फेण्या वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये खूप छान प्रकारे ठेवू शकता. तर तुम्ही म्हणाल की आता ही पापड तोडून का ठेवते? तर हे आहेत मुगाचे पापड. सध्या मी उडदाचे पापडसुद्धा माझ्या डिक्शनरीतून बाहेर काढून टाकले. जसं मैदा, साखर अशा सगळ्या गोष्टी काढतो ना, तसं उडदाची डाळसुद्धा मी बाहेर काढून टाकली आहे. तर म्हणून उडदाचे पापड खात नाही. पण बघा प्रत्येक गोष्टीला काही ना काही सोल्युशन, काही ना काही दुसरं ऑप्शन असतं. फक्त आपण ते शोधण्याची गरज असते. तर म्हणून हे खूप मोठे पापड भेटले. तर म्हटलं चला एवढे मोठे पापड एका वेळेला काही खाल्ले जात नाही. तर म्हणून मी त्याला हाफ करून ठेवते. म्हणजे ठेवायला पण आणि भाजायला पण आणि खायला पण सोपे पडतात. तर अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी ज्या मी काही डेलीमध्ये करत असते, काही घेत असते, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईप नक्की करा आणि पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.